राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी सक्रिय झाले। त्यानंतर मनसे विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत बिनशर्त पाठिंब्यावरून आदित्य ठाकरेंनी मनसेवर निशाणा साधलाय। मुंबईत मराठी माणसाला विरोध करणाऱ्या गुजरातींना मनसेचा बिनशर्त पाठिंबा आहे का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारलेला आहे। थेट या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णा, तुमच्या सोबत मनसेचे संदीप देशपांडे आहेत, काय प्रतिक्रिया आहे त्यांची आदित्य ठाकरेंच्या या टीकेवर? आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी झी 24 तास सोबत बोलताना दिलेल्या मुलाखतीमध्ये खास करून मनसेला टार्गेट केलेलं आहे आणि या टीकेला उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे आहेत। काल आदित्य ठाकरे यांनी झी 24 तासशी बोलताना म्हटलेलं आहे की आता गुजराती समाज ज्या प्रकारे मराठी लोकांवर अन्याय करतोय, कारण जे प्रकरण आता ईशान्य मुंबईमध्ये घडलं, अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। जे प्रकार जाहिरातीमध्ये घडला, तर याला देखील मनसेचा बिनशर्त पाठिंबा आहे का? नाही, मुळात आदित्य ठाकरे आमच्याबद्दल बोलले याच्याबद्दल धन्यवाद मानतो, कारण ते म्हणालेले संपलेल्या पक्षाबद्दल मी बोलत नाही। मग आत्ताच आदित्य ठाकरेंना बोलायची गरज का पडली? नंबर 1। नंबर 2, ईशान्य मुंबईमध्ये जो प्रकार घडला तिथे कुठेही मला हे दिसलं नाही की ते म्हणतात की तुम्ही मराठी आहात म्हणून आम्ही तुम्हाला येऊ देत नाही। आणि जर आत्ता तुम्हाला मराठी माणसाची मतं पाहिजेत म्हणून तुम्हाला आता गुजराती द्वेष आला का? जिलेबीनी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा ही स्लोगन कोणाची होती? मग त्या स्लोगनला नाचत नाचत कोण फिरत होतो? हेच उद्धव ठाकरे आणि हेच आदित्य ठाकरे होते ना। ह्यांच्या वरळीच्या इलेक्शनच्या वेळेला केम छो वरळी हा बोर्ड कोणी लावला होता? ह्याच आदित्य ठाकरेंनी लावलेला ना। मग आता निव्वळ मराठी माणसाची मतं आपल्याला पाहिजेत म्हणून यांचा गुजराती द्वेष जागृत झाला का? महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पक्षाच्या जन्मापासून आम्ही मराठी माणसासाठी लढतोय। मराठी माणसाचे मुद्दे आम्ही घेतले आहेत आणि जेव्हा आम्ही मुद्दे घेत होतो ना मराठी माणसाचे, जेव्हा रेल्वेचं आंदोलन करत होतो, मराठी माणसाचं आंदोलन करत होतो, मराठी पाट्यांचं आंदोलन करत होतो, त्यावेळेला उद्धव ठाकरे आपलं शेपूट घालून घरी बसले होते। हे